तर हॅलो गाईज, मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं माझ्या एका छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये. आणि मी इथे तुम्हाला सुंदर अशी रेडी झालेली दिसली असेल, म्हणजे सिम्पल सोबरच लुक आहे. त्याचसोबत आहे इथे गणशो आणि घरचे सगळे. आता तुम्ही म्हणाले सगळे कुठे चाललेत, तर आज आहे आमच्या तळेगाव स्टेशनची यात्रा आणि आम्ही यात्रेसाठी निघालेलो. तर लेडीज म्हटलं की यात्रा म्हणजे डायरेक्ट शॉपिंगला सुरुवात केली. नंतरनं रेवडी आणि ह्या पेठांशिवाय यात्रा ही अपूर्ण असते. खूप सुंदर साऱ्या गोष्टी होत्या आणि लहानपणीच्या खूप साऱ्या आठवणी इथे जाऊन आपण जगतो, म्हणून आम्ही यात्रेमध्ये गेलो होतो. तिथे छान अशी पालखीच्या मिरवणुकीसाठी ढोल पथक सज्ज होतं आणि त्याचसोबत तिथं आपले मावळचे लाडके अण्णा आमदार त्यांची एंट्री झाली होती नुकतीच. आणि दरवेळी असंच होतं, गावातल्या उरसाला पण मी गेले आणि त्याच वेळी अण्णा आलते, सेम इथे पण तसंच. त्यानंतर आम्ही थोडेसे पडद्या वगैरेंची पण शॉपिंग केली स्वतःसोबतच, कारण की फक्त स्वतःचं बघून चालत नाही, घरासाठी पण गोष्टी बघाव्या लागतात. आणि मला होम डेकोर करायला खूप जास्त आवडतं. स्वतःचं घेण्यापेक्षा मला घरासाठी घ्यायला खूप जास्त आवडतं हल्ली, जेव्हा तळेगावचं घर घेतले तेव्हापासून. कारण की आधी पण घर खूप सुंदर डेकोरेशन होतंच, पण आता जरा तळेगावचं घर नवीन आहे, तर मग इकडे जास्त मजा येते मला. आणि इथे खूप सुंदर सुंदर गोष्टी होत्या, ह्यातनं पण एक छान अशी गोष्ट मी घेतली आहे. आणि लहानपणीची आठवण इथे ताजी झाली. म्हातारीची केसं कोणाकोणाला आवडायची कमेंट करू शकता तुम्ही नक्की. आणि यात्रेसोबतचं तुमचं नातं तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. एवढी सारी शॉपिंग करून मी ह्यांना ही शॉपिंग घरी ठेवायला पाठवलेली, कारण की आम्हाला अजून शॉपिंग करायची होती, मन नव्हतं भरलं. आणि मी आणि गणशू स्टेशनलाच थांबलेलो. इथे सुंदर असं भातुकलीचा खेळ वगैरे बरंच काय काय होतं. आणि इथे हा लहान मुलगा बसलेला बिचारा खूप जास्त गारटलेला, पण असं काहीचं तो होता. नंतर इथे मस्त असं हनुमानांची भव्य दिव्य अशी मूर्ती साकारली होती. आणि हे हवेत उडणारे आणि हा सगळा झगमगता प्रकाश, त्याचसोबत पालखी पण आली आणि आम्हाला पालखीचंही दर्शन झालं. मस्त अशी आमच्या समोरूनच पालखी गेली. सो खूप छान वाटलं की यात्रा सार्थक झाली असं वाटलं. नंतर येताना आम्ही चायनीज वगैरे खाल्लं, कारण की यात्रेमध्ये एवढं काही खास नसतं, म्हणून दुकानामध्ये येऊनच खाल्लं. आणि आता मी झोपणार. दॅट्स इट फॉर टुडे.